सत्या, मला ही दीपा काहीतरी गडबड वाटते. मला असं वाटतंय की हिनं जैन सर. जय हिंद. मंजू, ज्या केससाठी गेलाय त्याचं काय झालं? पुढच्या 24 तासात मला प्रोग्रेस हवाय, नाहीतर साताऱ्यात परत जायचं आणि जॉईन व्हायचं. कळलं? सर, माझं इन्व्हेस्टिगेशन चालूच आहे. जर 24 तासामध्ये मला नीट लीड मिळाली नाही असं वाटलं तर रिटर्न जाणं मस्ट आहे, नाहीतर ऑर्डर फॉलो न केल्याबद्दल सस्पेन्शन लेटर निघेल. कळलं? येस सर. जैन. एवढ्या उशिरा सरांनी प्रोग्रेस विचारायला फोन केला? नाही, काहीतरी गडबड नक्की. काय झालं वाघमारे? त्या अविनाशची केस, त्यात प्रोग्रेस हवाय 24 तासात, नाहीतर रिटर्न बोलवले. 24 तासात रिटर्न? पण असं अचानक कसं काय फोन आला? अचानक नाही आलं. दीपानं दामिनी मुजुमदारला हे सगळं सांगितलं असणार आणि तिनं तिची पॉवर वापरून हे सगळं केलं असणार. ना या ऑर्डरच्या विरोधात जात आहे ते, ना या दीपाला काही धडा शिकवता येणार. जरा जरी काही केलं ना, सगळं उलट होणार. काही चुकीचं पाऊल पडता कामा नये. वाघमारे, शांत हो तुम्ही. हे बघा, सगळं होईल. त्या केसचा निकाल सुद्धा लवकरात लवकर लागेल. आणि मी जेवढी माहिती काढली त्यातनं एक गोष्ट माझ्या समोर आली. तो जो कोणी माणूस आहे ना, तो बाईच्या आयुष्यात त्याच्या क्लोज माणसाच्या ओळखीचा बनवून येतो. त्याच्यामुळं त्याला त्या बाईचा विश्वास लगेच जिंकता येतो आणि पुढचं सगळं सोपं होऊन जातं. सत्या, तू मला म्हणाला होतास की याचं नेक्स्ट टार्गेट कुणीतरी श्रीमंत बाई असणार. त्याबद्दल काही कळलं का? नाही, अजून तर काय कळलेलं नाही. पण मी पोरानं कामाला लावलंय. लवकरात लवकर आपल्याला सगळं कळलं. थँक्यू. काय का आता वाघमारे, थँक्यू वगैरे ना परक्या माणसांना म्हणायचं असतं. कोर्टाचं कामकाज सुरू करा. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, सॉरी टू से बट ही प्रोसिजर पुढे करणार तरी कशी? कारण बघा ना, एक टीम आलेली आहे, अंपायर आलेले आहेत, पण दुसरी टीमच आलेली नाहीये. मग अशात क्रिकेट मॅच होणार तरी कशी? मुद्द्याचं बोला मिस्टर डोईफोडे. युअर ऑनर, सावी मुजुमदार यांचे वकील मिस्टर विधाते यांनी केसमधून माघार घेतलेली आहे. मग आता त्यांच्या जागी सावी मुजुमदार यांची केस लढणार तरी कोण आणि कशी? आणि कसं आहे ना माय लॉर्ड, मिस्टर विधाते यांना कळून चुकलेलं आहे की आपण एका चुकीच्या व्यक्तीची केस हातात घेतलेली होती आणि त्यामुळेच त्यांनी माघार घेतलेली आहे. मला वाटतं माय लॉर्ड, आता कोर्टाचा वेळ जास्त वाया न घालवता आपण डायरेक्ट निकाल देऊन टाकावात. जज साहेब, मला या केस बद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि त्यासाठी मला परमिशन पाहिजे. हो, परमिशन ग्रांटेड.
माय लॉर्ड, माझे वकील हरी विधाते यांनी अचानकपणे केस सोडल्यामुळे माझ्या डिफेन्समध्ये माझी केस मी स्वतः लढणार आहे. आणि तशी मी कोर्टाकडून परमिशन सुद्धा घेतली. हे त्याचे कागदपत्र. ठीक आहे, तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकता. वा, तर वर्ल्ड कपची मॅच करून टाकलीस पार. गुन्हेगार तूच आणि वकील तूच. आता एकाच नाही, दोन्ही बाजूनी तुला कसा नामोहरम करतो ना, बघच तो. अवंतिताई, काही करून धैर्याला या घरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. तरच त्याच्या शरीरात जाणारे ड्रग्ज थांबवता येतील आपल्याला, आणि तरच त्याची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल. अरे बापरे, पण धैर्य भाऊजींना खोलीतून बाहेर काढायचं कसं? ती हिरा सदान कदा खोलीतच लक्ष ठेवून बसलेली असते हो. म्हणजे आता मागच्या वेळेला ती स्वतः खोलीच्या बाहेर आली की नाही म्हणून सगळं शक्य झालं. पण ते झाल्यापासून ना ती तिथनं हालायचं नाव घेत नाहीये. आता पण तिला कॉफी हवी आहे तर मलाच बोलवलंय तिनं खोलीत. अवंतिताई, धैर्याला ज्या गोळ्या दिल्या जातात त्या मिळू शकतील? सर, सावी मुजुमदार यांच्या घराची मी पूर्ण झडती घेतली, पण त्यांच्या घरी संशयास्पद असं काहीच मला आढळलेलं नाहीये. हेच याच्यावरून हेच प्रूव्ह होतं की सावी मुजुमदार यांनी ड्रग्ज दिलेले नाहीयेत. आओ, सेल्फ डिफेन्स मॅडम, जरा बोलण्यासाठी पुढे जायचे कष्टही घ्यायला लागतात. बघ, ठीक आहे, तू घाबरू नकोस. हा, या पहिले काही केलेल्या चुका जजसाहेब माफ करतात. आता तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू पुढे जाऊन बोल, आणि तिकडे गेल्यावरती हे चुका करू नकोस. ठीक आहे? श्वास घे, शांत हो, आणि तुला जे काही बोलायचंय ते व्यवस्थित बोल. इरा, कॉफी आणली तुझ्यासाठी. जज साहेब, माझ्या रूम मध्ये किंवा माझ्या घरात ड्रग्ज किंवा त्याच्या गोळ्या तसलं काही आढळलंच नाहीये, तर याचा अर्थ माझा त्या ड्रग्जशी काही संबंध नाहीये.
फालतूपणा आहे हा? झाकण का मारलं तुम्ही? एवढे मोठे वकील आहात पण साधे मॅनर्स नाहीये तुमच्यात. व्हॉट? वाय आर यू अक्युजिंग मी? मी कुठे काय केलंय? मला का दोष देत आहे? माझ्याकडे इथे टेबलावर पाण्याची बाटली पण नाहीये. मग मी झाकण कसं काय फेकून मारेन तुम्हाला? तुम्ही हवं तर इथे येऊन चेक करू शकता. माझ्याकडे पाण्याची बाटली आहे का दुसरी कुठली एखादी संशयास्पद वस्तू आहे? मिस्टर डोईफोडे, तुम्ही शेजारच्या बाटलीचं झाकण मारलंय मला. तुमच्याकडे काही सापडलं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काही केलंच नाहीये. उत्तम. वा, उत्तम. बरं झालं तुम्हीच हे बोललात. काय ना, सावी मुजुमदार यांच्या घरात कुठली संशयास्पद गोष्ट आढळली नाही म्हणजे त्यांनी काही केलंच नाही, त्यांनी ड्रग्ज दिलेच नाहीत असं होत नाही ना. दुसऱ्या कोणाकडून तरी घेऊन ते दिले असतील आणि त्याचा पुरावा मागे राहू नये म्हणून त्या संशयास्पद गोष्टी घरात येऊच दिल्या नसतील. हो ना? धैर्य, धैर्य, तुम्हाला काही पाहिजे का? धैर्य सांगा ना मला. मी आहे ना तुमच्यासाठी इथे. तुम्ही ना धैर्य, तुम्ही मला चार चार दिसतायत. चार चार. धैर्य, कॉफी देऊ तुम्हाला? कॉफी सांगा ना धैर्य. कॉफी देऊ की चहा देऊ? धैर्य, पुरावा. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर. पण जज साहेब, मिस्टर डोईफोडे एक गोष्ट विसरतायत. कोर्टात पुरावा लागतो आणि ड्रग्ज एक्झॅक्टली कोणी दिलेत याचा ठोस पुरावा सापडेपर्यंत यातली कुठलीच गोष्ट ग्राह्य धरली जाणार नाही. ड्रग्ज कोणी आणि कुठून आणलेत हे सापडणं इम्पॉर्टंट आहे. आणि जोपर्यंत याचा शोध लागत नाही, मी रिक्वेस्ट करते की या सगळ्याचा तपास थांबवू नये. इन्स्पेक्टर, सदरचा तपास चालू ठेवावा. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. जज साहेब, मला अंगद निमकर याची उलट तपासणी करायची आणि त्यासाठी मला परमिशन पाहिजे. परमिशन ग्रांटेड. अरे बापरे. 1 2 3 4 4 सैनिक. त्यांनी धैर्यांच्या प्रोटेक्शनसाठी एवढी फौज पाठवली.
हे पण मी आहे की मी असताना एवढे सैनिक कशाला पाहिजे? हा ओ सैनिक सल्यूट. मी पण मारू सल्यूट सल्यूट. सल्यूट. मला जमतच नाहीये बघा. थँक्यू सो मच. आणखीन किती त्रास देणार तुम्हाला? आधी गोड बोलून माझ्याशी जज साहेब आणखीन किती सहन करावं लागणार आहे मला हे सगळं? आधी ही बाई माझी काळजी घ्यायची, माझ्याशी चांगलं बोलायची, माझ्या जवळ यायची. पण मला काय माहिती होतं हिच्या डोक्यात हे सगळं शिस्त आहे. आणि एक दिवस हद्दच झाली. हो, मला अचानक विचारलं ड्रग्स कुठे मिळतात म्हणून. तुला सोडणार नाही मी. खोटं कशाला बोलतो? मारते मला सोडणार नाहीये मी तुला. नालायक. सायलेंट. सावी मुजुमदार, हा काय प्रकार आहे? खोटे आरोप करतोय हा. बघा, हे ठरवण्याचं काम माझं आहे, तुमचं नाहीये. आणि हे पहा, तुम्ही कोर्टाचा अपमान केल्याबद्दल तुम्हाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे. या केसची सुनवाई आता उद्या करण्यात येईल. द कोर्ट इज ॲडजर्न. एक मिनिट. साहेब, जरा बोलायचं होतं. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास ना? तू समजतेस ना स्वतःला तेवढी हुशार नाहीच आहेस. आता बघ ना, तू कोर्टात जे काही वागलीस त्यामुळे अंगदची बाजू स्ट्रॉंग झाली, हे कळते तुला? कसं कळणार म्हणा? त्यासाठी अक्कल लागते ना, ती तुझ्याकडे नाहीच आहे. भोग आता आपल्या कर्माची फळ. दामिनी मॅडम, कधी कधी जिंकण्यासाठी विरोधी पक्षाला असं वाटू द्यायचं असतं की तो जिंकलाय.
म्हणजे कधी कधी आपलाच ओव्हर कॉन्फिडन्स आपला घात करतो. काय म्हणायचंय तुला? मला सांगा, घरात कसे आहेत सगळे? सगळे नीट आहेत ना? धैर्य नीट आहेत ना? नाही, धैर्य घरात आहेत ना?